हाय मैत्रिणींनो, हॉटेलसारखी टेस्टी पावभाजी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची आहे चला आता आपण बघूया। पावभाजीसाठी आपण घेतलाय वाटाणा, गाजर, शिमला मिरची आणि फ्लावर। याच्यामध्ये आपण फरसबी सुद्धा घेऊ शकतात, बीटरूट सुद्धा घेऊ शकतात। तुम्हाला अजून काय भाज्या टाकायच्या टाकू शकता। आता मी हे कुकरमध्ये टाकणार आहे। काही भाज्या टाकून झाल्या, आता याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले सुद्धा ॲड करणार आहोत। अजून बटाटा पण टाकायला लागणार आहे। हे बघा बटाटा आहे, हे बटाटे पण आपण याच्यात टाकणार आहोत। बटाटे त्याच्यात नाही ठेवले कारण की बटाटे पाण्याच्या बिना ठेवलं तर ते काळे पडतात, म्हणून त्याच्यात ठेवलं नाही। एक चमचा, छोटासा चमचा आहे पावभाजी मसाला, एक चमचा ही काश्मीरी मसाला आहे आणि हा आपला घरगुती मसाला 2 चमचे। आणि जर अशी हळद एकदम थोडीशीच टाकायची नावासाठी, कारण की आपण नंतर परत हे सगळं टाकणार आहोत, म्हणून हळद नुसती नावासाठी टाकायची की त्या मसाल्यांना कलर यावा म्हणून। नंतर आपण टाकणार आहोत मीठ, थोडंसं आपण याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड करणार आहोत। आता आपण जो घरगुती मसाला टाकलेला तो म्हणजे आपला घरचा जो वर्षभरचा मसाला असतो तो लाल मसाला आहे। आणि याच्यावर थोडंसं पाणी, कारण की यांचं पाणी थोडं सुटणार आहे, थोडं अर्धा ग्लासच पाणी टाकलं आहे। आता याची मी एक शिटी काढून घेते। आता आपली एक शिटी झालेली आहे। आता आपण उघडून बघूया काय कसं काय। हे बघा, इकडे आपलं सगळं काय व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण याच्यामध्येच भांडी जास्ती खराब करू नको म्हणून याच्यामध्येच आपण आता या स्मॅशरनी हे भाजी जे आहे ते व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत। हे आता आपलं व्यवस्थित एकदम स्मॅश करायचं आहे। आणि थोडं गरम असतानाच कुकर उघडा, त्याच्यामुळे तुमचं काय होईल की भाजी एकदम व्यवस्थित स्मॅश होईल। नाही तुम्ही थोडं जास्त थंड भाजी कराल ना तर मग ते स्मॅश व्हायला तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल। त्याच्यामुळे भाजी थोडी गरम असतानाच तुम्ही स्मॅशरच्या मदतीने व्यवस्थित स्मॅश करून घ्या। हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुमची भाजी स्मॅश झाली पाहिजे। थोडे वाटाणे राहिले तर चालतील, पण बाकी भाजी व्यवस्थित स्मॅश करून घ्या, जेणेकरून मुलं काय भाजी काढून टाकणार नाही जे खाताना। आता आपण टोपामध्ये तेल टाकलं आहे गरम होण्यासाठी। आता याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। म्हणजे चांगल्या प्रकारे अशी हलवून घेणार आहोत। अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती चांगल्या प्रकारे शिजून घ्या, जेणेकरून त्याचा वास राहणार नाही। ते शिजलं का चांगला तुम्हाला फ्लेवर चांगला देईल। आता ह्याच्यामध्येच आपण लगेचच कांदासुद्धा टाकणार आहोत। हा कांदा आहे आपल्याला लगेचच टाकून घ्यायचा। आता कांदा लाल होईपर्यंत चांगला परतायचा आहे। आता मी थोडी जास्त भाजी बनवली, त्याच्यामुळे कांदा पण जास्त टाकला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, किती माणसांची भाजी आहे तशा हिशोबांची बघा। मी आता हे 8 माणसांसाठी बनवलं आहे। आता तुमची माणसं किती असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही तसा कांदा वगैरे थोडा कमी घ्या। आता हा गोल्डन होईपर्यंत आपल्याला चांगला तळायचा आहे, तो थोडा वेळ लागणार आहे, तो चांगला तळून घेऊ। हे बघा मैत्रिणी, कांदा चांगला असा गोल्डन झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टमाटा टाकायचा आहे, पण टमाटा टाकायच्या अगोदर आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत, का आपल्या भाजीला चांगला कलर यावा म्हणून थोडं जास्तीच टाकणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या भाजीला कलर एकदम चांगला येणार। तुम्ही पहिले टमाटे जर टाकले तर टमाट्याला पाणी सुटून तो कलर नाही येणार नंतर टाकताना। तुम्ही आधी थोडासा टाका आणि त्याच्यानंतर आता टाकल्याबरोबर जळून पण देऊ नका, लगेचच टमाटे टाकणार आहोत आपण। आता हे टमाटे आपण एकजीव करणार आहोत, कारण आपल्याला पूर्ण शिजून घ्यायचे, पूर्ण असे एकदम एकजीव झाला पाहिजे। आता पूर्ण मी एकजीव करून घेणार आहे। हे तेलावरच शिजवणार आहे चांगले, मीठ घालणार नाही अगोदर, कारण की त्याला चांगलं तेलावर शिजलं पाहिजे म्हणून। मीठ घातलं तर अजून पाणी सुटेल, ऑलरेडी टमाट्याला खूप पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण अजून मीठ घातलं ना तर अजून पाणी सुटेल। त्याच्यामुळे मी आता हे तेलावरच शिजवणार आहे चांगलं। हे बघा टमाटे आता शिजलेत आणि आता हे खाली पाणी पण पूर्णपणे कंप्लीट पाणी सगळं संपलं आहे, तेल पूर्ण बाजूला होते बघा। आता यावेळेस आपण स्मॅशर आपण भाजीसाठी वापरलं तर स्मॅशरने आपण थोडंसं ह्याच्यामध्येच आपण टमाटे अजून स्मॅश करणार आहोत। हे बघा टमाटे आपण चांगल्यापैकी इथे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत, कारण की मीठ आपण याच्यात थोडं पण टाकलं नाही आहे। आता आपण मीठ टाकताना
चवीनुसार टाका, कारण की आपण पहिले त्याच्यामध्ये टाकलं तर सांभाळूनच टाका, कारण की आपण ऑलरेडी भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी. मीठ टाकलं आपण. आता त्याच्यामध्ये थोडं हलवून घेणार. मीठ टाकल्यानंतर चांगलं हलवून घेणार आणि पाणी सुद्धा नको म्हणून. आता त्याच्यामध्ये आपण आता महत्त्वाचा मसाला आपला पावभाजी मसाला टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद. थोडीच टाकायची ना, त्यात लगेच पिवळा पण येईल. आणि माझ्याकडे जरासं हे आहे, काय बोलायला, लवंगी मिरची आहे, तर मी थोडीच टाकणार आहे, कारण तिखट मुलांना जास्त लागायला नको म्हणून. आता मी पूर्णपणे एकजीव करणार आहे आणि लगेचच ती भाजी याच्यात टाकणार आहे. आता आपली ही जी भाजी आपण शिजवून घेतली आहे ती आता याच्यामध्ये आपण शिफ्ट करणार आहोत. अशा प्रकारे ही जी भाजी आहे ती लगेच आपल्याला मिक्स करायची आहे, कारण पावभाजीचा मसाला तुम्ही जेव्हा टाकता ना तर पावभाजी काळी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पावभाजीचा मसाला टाकल्यानंतर थांबू नका, लगेचच आपला भाजीचा जो मिक्स आहे तो टाकून द्या, म्हणजे तुमची पावभाजीला काळा कलर नाही पकडणार. आता आपण व्यवस्थित त्याला एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आणि आता हे बघा, इथे चांगलं व्यवस्थित असं वर यायला लागलं, मग तेल थोडं वर यायला लागलं. आपल्या भाजीला कलर पण सुंदर आलेला आहे. आता यावेळेस आपण त्याच्यामध्ये जे कुकरमध्ये आपण बॉईल केलं ते भाजीचं पाणी आपल्या हिशोबाने टाकून द्या. आता मी थोडं पाणी ॲड केलं आहे. आता आपल्या हिशोबाने तुम्ही ॲड करून द्या. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर एक अर्धा असा लिंबूचा रस ॲड करणार आहोत. आता माझी भाजी जास्त आहे म्हणून मी अख्खा एक लिंबू घेतला आहे. मी अजून अर्धा पिळणार आहे. हे बघा, या प्रकारे आपण आता लिंबू मिक्स करणार आहे व्यवस्थित. आता थोडं अजून 5 मिनटं आपण याला शिजवणार आहोत. आता आपली पावभाजी रेडी आहे. आपण आता शेवटचं गार्निशसाठी मस्त खूप सारी कोथिंबीर, थोडी नाही खूप सारी कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपलं पूर्णपणे पावभाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी. ही बघा मैत्रिणींनो, आपली आता पावभाजी पूर्णपणे रेडी आहे. आता आपण हा गॅस बंद करून टाकणार आहोत. आपण थोडा बटर टाकला वरून, परत आता पावाला आपण बटर लावणार आहोत. आता ही झालेली भाजी आपण बाजूला काढून ठेवूया. आता हे पाव घेतलेत आपण, या पावाला आपण बटर लावणार आहोत. अशा प्रकारे मस्त बटर लावून घ्यायचा. थोडी कंजूसगिरी करू नका, मुलांना बटर खूप आवडतो, त्याच्यामुळे पाव भाजीमध्ये भरपूर भाजी त्यांच्या पोटात जाणार आहे. त्याच्यामुळे बटर तुम्ही थोडासा चांगला लावून द्या की ते आवडीने खातात. तर मी हे गरम करायला ठेवला, तो पण तुम्ही सगळ्या पावांना बटर लावून घ्या. फ्राय पॅनमध्ये आता आपण थोडंसं बटर टाकलं आहे, पावालासुद्धा बटर लावून घेतला आहे. आता आपण हा बटर लावलेला पाव याच्यावर ठेवून व्यवस्थित शेकून घेणार आहोत. मस्त दिसलं पाहिजे, मुलांना खायला जास्त बटर लागलं पाहिजे, म्हणजे आवडीने ते पाव बऱ्यापैकी खाते. ही आपली झटपट पावभाजी रेडी आहे हॉटेल स्टाईल. तुम्ही खा, तुमच्या मुलांना द्या आणि खाऊन झाल्यानंतर मला नक्की कळवा की ही भाजी कशी झाली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. मैत्रिणींनो, आज आपण हॉटेलसारखी टेस्टी पावभाजी हाय मैत्रिणींनो, आज आपण हॉटेलसारखी टेस्टी